जाऊ ना, थांब ना, मोठी घाई आली ह्या पोरीला. एवढी घाई करून राहिली, एवढी घाई करून राहिली. पप्पांना तर येऊ दे तुझ्या. नाही म्हटली ना, ऐकत नाही का? अशी करशील ना, मी बॅगच नाही घेऊन देणार तुला. थांब ना, आता गाडी लावत आहेत ना. हा, येऊ दे पप्पांना, मग जाऊ सोबत. तिथं कुठं समोर चल म्हणते? हा, रस्त्यावर. इथंच थांब ना, उभी राहा ना. नाही ऐकत आहे का? इथं मुकाट्यानं चुपचाप उभी राहा. हा, नाही तर काहीच नाही मिळणार घेऊन. पप्पाजी आहेत ना, घेऊन देतील मला सगळं. बस, पप्पाजीच्या लाडानं डोक्यावर बसून राहिली पोरगी. जेव्हा पाहिला तेव्हा पप्पाजी आहेत ना, पप्पाजी आहेत ना करते. अरे रजनी, काऊन इथं उभी राहिली? हा, दुकानामध्ये काऊन नाही गेलं? इकडे बाहेरच काऊन उभे आहात? बघा ना पप्पाजी, मम्मीला म्हटलं मी दुकानामध्ये जाऊ म्हणून, बॅग बघू म्हणून. इथंच आहे मम्मी उभी, माझ्यावर रागवते. इकडेच थांब म्हणून. अहो, तुमची वाट बघत होती, सोबत जाऊ म्हटली. मी हरवणार होतो का? हा, मला माहित होतं ना या दुकानामध्ये चालले म्हणून. येणार नव्हतो का? तोपर्यंत जाऊन का आहे, कोणता सामान आहे बघायला पाहिजेत होता ना. हो, झाली बाबा गलती. चला आता. चांगली राहा ना सिटी. काऊन चांगली नाही राहता येत का तुला? अरे रजनी, कशाला रागवत राहते पोरीवर? अहो, तर आता मी बघत आहे ना बॅग्स. तिला समजते का कोणती बॅग कशी आहे म्हणून? हेच पाहिजे ना, तेच पाहिजे लावत आहे. मम्मी, मला पिंक वालीच पाहिजे हो. मी पिंक वालीच घेतो. बघितलं आता? हा, पिंक पाहिजे म्हणून राहिली. हा, एवढ्या साऱ्या बॅग कसं आहेत. हा, तिला तर गुलाबीच कलर पाहिजे. अरे तर तिच्यासाठी घ्यायची आहे ना बॅग. तिला जे आवडते ते घे. हो, हे अशी करून राहिली तर दुकानदार जास्त रेट नाही लावेल का? हट्टी आहे म्हणेल पोरगी आणि लावेल जास्त रेट. पागल आहे का? विचारा बरं, बॅगची किंमत विचारा बरं. अजी काका, बॅग्स कितीचे आहेत? प्रत्येक बॅग वेगवेगळ्या किमतीच्या आहेत. प्रत्येक बॅगवर किंमत आहे लिहिलेली. तुम्हाला कोणती बॅग आवडली? तुम्ही किमतीची चिंता नका करू. तुम्ही एकदम चांगल्या दुकानामध्ये आले आहात. आम्ही ना रेट जास्त लावत नाही. हेच बॅग आता तुम्ही दुसऱ्या दुकानामध्ये जा, विचारा किती सांगतात तर ते सांगा. मग नाही 50-100 रुपये जास्त सांगितलं, 50-100 रुपयाचा तर फरक राहील तुम्ही. असं का? तुम्हाला बघा कोणता सामान लागते तुम्ही काढून घ्या, मग मी लावतो, बरोबर लावतो हिशोब. नाही लावणार पैसे जास्त, तुम्ही चिंता नका करू. हो, ठीक आहे. अरे बाई शेटी, हा, कोणती बॅग पाहिजे तुला सांग. मम्मीच्या साईडला आहे ना पिंक वाली बॅग, सगळ्यात खाली ते पाहिजे मला. असं ते आवडली का तुला? ठीक आहे, ते घे. अहो, का ते घे म्हणता? तो किती सुंदर कलर आहे बघा, वरच्या मधातला. तुमच्या साईडनं 2 नंबरच्या बघा, किती सुंदर कलर आहे, मस्त. ते वाली घे म्हणत आहे मी. मम्मी, मला नाही पाहिजे ते. तुला बॅग घेणे आहे का? स्वीटीला पाहिजे ना? घे, तुला जे बॅग घ्यायची आहे ते घे. कशाला चल म्हणली तर मला? तूच तर यायला पाहिजे होती पप्पासोबत आपल्या. फालतूमध्ये आणते आणि मग माझ्या मताचा घेत पण नाही. हा, घे. काका, ते सगळ्यात खाली कोणत्यात पिंक बॅग आहे ना, ते पाहिजे. असं ते पाहिजे आहे. इकडे आहे ते, आम्ही सॅम्पल ठेवलेला आहे तिथं दाखवायसाठी. हा, सगळ्या बॅगचे इकडे आमच्याकडे 5-5 पीस आहेत अवेलेबल. असं मग तिथून काढायची काही गरज नाही. नाही आहे, इकडे आहे ना ठेवले, मी दाखवतो तुम्हाला. तेच बॅग आहे सेम. हा, बरं. अजून का पाहिजे बघून घ्या, मग एकासोबत बिल करतो. हो. सिटी बॅग झाली, आता अजून का पाहिजे बेटा? पप्पाजी, मला कंपास पाहिजे. अजी काका, कंपास आहे का दुकानामध्ये तुमच्या? हो, स्टेशनरीचा सगळं सामान आहे. कंपास आहे, इरेजर आहे, पेन्सिल आहे, सगळ्या बुक आहेत, वह्या आहेत, नोटबुक आहेत, पुस्तक आहेत, सगळं सामान आहे. नाही, पुस्तकं वगैरे नाही पाहिजे, शाळेतूनच मिळणार आहेत. असं. अरे बाळा, पेन्सिल पाऊच पाहिजे की कंपास पाहिजे? पाऊच काका. ते चैन राहते ना, तो वाला पाऊच. हा, समजलं. ते तिकडे बॅगच्या मागे आहेत, त्या बाजूला ठेवले, बघून घ्या. स्वीटी चल, पेन्सिल पाऊच पाहिजे म्हणते ना, बघ कोणता पाहिजे तर. पप्पाजी, मम्मी ते बॅग धर. अरे नाही स्वीटी, ते बॅग राहू दे तिथं, ते दाखवायसाठी आहेत. तसे बॅग्स इकडे आहेत म्हणतात. मम्मी, मला पाण्याची बॉटल पण पाहिजे. हो, सगळ्याच घेऊन देते. चल, काका पाहिजे. आता आली ना दुकानामध्ये, सगळ्याच घेऊन देते. डिस्काउंट पाहिजे बाबा आम्हाला. हो, डिस्काउंट देतो ना ताई, चिंता नका करू तुम्ही, टेन्शनच नका घेऊ. देतो मी, बरोबर डिस्काउंट लावतो. गोड बोलू हा माणूस खपवून राहिला. दुकानदाराला माहित आहे कशा पद्धतीने आपला माल विकायचा आहे म्हणून. बघा बरं, या बोरीनं ना नुसता पिंक सामान घेतला. बॉटलही पाण्याची पिंक कलरचीच घेतली. तो पेन्सिल पाऊच पण पिंक कलरचाच घेतला. घेऊ दे ना, घेतला तर तिला जो आवडला तो घेतला तिने. का आवडला करता माहित नाही. चांगला आहे ना रजनी, तिच्यामध्ये ते क्षमता आहे सामान घ्यायची. कोणता कलर पाहिजे शिकत आहे ना, चांगला आहे. स्वतः करते तर स्वतः घेता येतं, असं टोकायचं नसते. बस. हा घ्या बिल. एकूण 1240 रुपये झाले तुमचे.
440 रुपये झाले एवढ्याच सामानाचे. बॅगच तुमची 700 रुपयाची झाली. बाप्पा तुम्ही तर कमी करतो म्हणत होते ना. 10% डिस्काउंट लावलं मी बॅगवरती. 770 रुपयाची बॅग आहे ती. सांगायचंच आहे 10% डिस्काउंट लावलं म्हणून. 700चीच विकायची राहते आणि वरची किंमत लावून देता. 770 रुपयाची आहे ना, 700 रुपयाला दिलो म्हणून गिराईकही खुश. वा कमी किंमत केला म्हणून. आता का करणार ताई, गिरायकांना पण सवय झाली आहे ना पैसे कमी करायची. समाधान नाही वाटत. जोपर्यंत दुकानदार पैसे कमी करत नाही तोपर्यंत गिरायकांना समाधान वाटतच नाही ताई. हो चांगला आहे तुमच्या काम, चांगला आहे. ते काही नाही 1240 झाले म्हणता. 1200 रुपये देतो आम्ही. अजी ताई, गरीब माणसाला कशाला मारता. हो एवढी मोठी दुकान आहे ना, गरीबात. गरीब नाही तर का बापा, जे काही आहे हे दुकानच आहे आपली. होते ना काका, होते. आता 40 रुपये का कमी नाही करू शकत का? करून घ्या, 40 रुपये कमी करून घ्या. 40 रुपयाच्या माझ्या पोरीला एक चॉकलेट होऊन जाईल. असं पोरीसाठी कमी करा म्हणता. ठीक आहे ठीक आहे, बरं 1200 रुपये द्या. मला चॉकलेट पण मिळेल वा. मला चॉकलेट मिळेल वा. ए स्वीटी चांगली छान ना, कशाला उडी मारून राहिली इथं. खूप खुश झाली पोरगी. लहान मुलांना चॉकलेट म्हटलं की खूप आनंद होतो. आता माझ्या दुकानामध्ये चॉकलेट आहे नाही तर दिलो असतो पोरीला. चॉकलेट पण ठेवत जा, चॉकलेटांची पण विक्री होऊन जाईल तुमच्या. हो हो हो, बरोबर म्हणतात. नाही तर का एवढं मुलांचं असतं सामान ठेवता. हा हॅलो, बोला राधाताई. पोहोचल्या का? हो वहिनी, झाला अर्धा तास पोहोचला. तर फोन लावली होती ना, उचलली नाही तुम्ही. मी ना आंघोळ करत होती. हो का, झाले का काम बिमा? हो आधी तर 15-20 मिनिट बसूनच राहिली. चांगलाच नव्हता वाटत. एकदम सुनसान सुनसान वाटत होता. असं ना एकही काम करायची इच्छा नव्हती होत. सारखी लाडोची तुमची आठवण येत होती. मग भांडे वगैरे घासली आणि म्हणले आता आंघोळ करून घेते. हो वहिनी, मलाही बरा नव्हता वाटत. नुसतं असं वाटत होतं आता वहिनी एकट्याच असतील, आठवण करत असतील, असंच वाटत होता बाबा. भाऊ असतील ना घरी? नाही, ते वावरात गेले. आणि सोनू विशाल ते गेले वावरामध्ये. आता काम होते तर मी म्हणली येते मग उशिरा पाशिरा. असं लवकरच पोहोचले तुम्ही तर. हो वहिनी, हा पावसाचा मोसम झाला होता ना, त्याच्यामुळे मग कुठे थांबला वगैरे नाही. माहित आहे वहिनी, लाडो ना आईजवळ गेलीच नाही. हो का? हो आई म्हणत होते ना बाई, म्हणते 15-20 दिवसासाठी गावी गेली म्हणते, तर विसरूनच गेली म्हणते आजीला. आणि परीसोबत खेळली की नाही तर? हो परीसोबत खेळली, पण आपल्या आजीजवळ नाही गेली. असं बोलायचं आहे का तुला? मामीची सोबत बोलायचं आहे. का म्हणत आहे लाडो, का म्हणत आहे? दे म्हणते फोन. बाई लाडो काय करते? लाडो भाता खातो म्हणा मी. नाही पहिले भात खा, मग देते फोन. ते बघ ते परिताई कशी भात खात आहे. घे संपवून टाकेल परिताई भात. घे ग परिताई घे. या लाडूसाठी भातच नको ठेवू, तूच खाऊन घे. काय म्हणते राधाताई तिकडे पाऊस वगैरे? वहिनी काल नाही इकडे पाऊस आलाय म्हणतात खूप. आणि आजही सकाळी आला म्हणतात. हो का? आता उद्यापासून परा वगैरे पकडणार आहेत ना घरी. असं चला ठीक आहे वहिनी, मग नंतर लावते सायंकाळी फोन. हो ठीक आहे. येतात घरी तर खूप चांगलं वाटते. आणि गावी गेल्या की करमत नाही बाबा. कुंताही नाही आली बाबा. कुंताला पाठवाल म्हणून सांगितले होते रमेश भाऊ जवळ, तर सांगितलं का नाही तर का माहित. ताई आली वाटते कुंताच. कुंता इकडे आहे मागे. ताई समोरच्या दार तर सुरूच आहे. सुरूच राहते ना तर. काही कुत्रा बित्रा घुसत नाही का ताई? सुरूच ठेवते तर. नाही घुसत. आता येतोच म्हणत होती तुझ्या इथं. मी म्हणलं रमेश भाऊला सांगितले कुंताला पाठवाल म्हणून. सांगितलं का नाही बापा म्हटले. आता 15 मिनिटाच्या आता आधी घरी आले ताई ते. हो का? आले नाही म्हणतात की शांतताईने बोलवलं म्हणतात तुला. जा म्हणतात लवकर. मग असेच सांगितलं म्हणतात 1-1.5 तास झाला म्हणतात. मी म्हटले आता सांगून राहिले. राधा वगैरे किती वाजे गेल्या? पोहोचल्या, पण आता फोनच आला होता त्यांच्यासोबतच बोलली फोनवर. बापरे, पोहोचू नाही गेल्या? हो या पावसाच्या घाईने लवकर निघाले ना. तुमच्या इथून आले आणि मग जेवण वगैरे केलं आणि तयारीच केला. हो पोहे बनवली तर थोडासाच खाल्ला. नाहीच म्हणत होते. घरी पोहे झाले होते ना. हो आता मला का माहित. आमच्या इथे बोलवायला आले होते ना, तर येतपर्यंत मी बनव करून ठेवून दिली. गेले असते म्हणा आरामात वगैरे, पण पाऊस करत होता त्याच्या घाईने नाही का मग गेले लवकर. हो ना ताई, किती उमा होत आहे पण येत नाहीये पाऊस. कुठं गेला तर का माहित बापा. का म्हणते ताई, कशाला बोलवली? हो कोणता मी का म्हणते जाऊन का म्हणते वावरामध्ये तुरी लावायची आहेत ना. आता घरी ना सुनसान लागते. घरी राहीन तर अजून आठवण येईल लाडोची, राधाताईची. तर म्हणत होती वावरात चालले जाऊ म्हणून. चल ना बापा. आता मला इथे काही काम बिमा आहेत नाही, पण घरी काही सांगितले नाही मी वावरात जाते का काही म्हणून. फोन लावून घे ना तर. घे मोबाईल घे, फोन लावून सांगून दे मी वावरात चाललो म्हणून. हो पिंकीला लावून घेते फोन. नाही तर काय 2-4 धुरे होतील लावून तर तेच सही. हो चल ना तर.